प्रेज लॉर्ड. परमेश्वराचे नाव धन्यवाद देऊया की देवानाचा समय आम्हाला दिला की आम्ही देवाची स्तुती करावी, देवाचं गौरव करावा आणि देवाच्या वचनाचा आम्ही अनुभव घ्यावा. यावेळेस प्रथम प्रभूला धन्यवाद देतो की देवानं मला आजची संधी दिलेली आहे की मी परमेश्वराचे स्तुती करावी आणि देवाचं गौरव करावं. प्रार्थना करूया, आपले नेत्र बंद करूया. स्वर्गीय देवा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. राजे, तुला आदर, तुला गौरव, तुला सन्मान देतो. प्रभू देवा, आज ज्या वचनाद्वारे तुझ्या लेकरांशी प्रभू तू बोलशील देवा, ते वचन त्यांच्या जीवनाच्या उन्नतीचं असू दे. आमची प्रार्थना ऐकली सुपकार म्हणतो येशूच्या नावात पित्यात एक आमेन. प्रेज लॉर्ड. परमेश्वराचे नाव धन्यवाद देऊया की देव आज अद्भुत वचनाद्वारे आमच्याशी बोलेल. आम्ही ज्यावेळेस देवाचं वचन आम्ही ऐकतो, ज्यावेळेस देवाचं वचन आम्ही स्वीकारतो, ते वचन आम्हाला ज्ञान देतं, ते वचन आमच्या जीवनाच्या अनेक प्रश्नांची उत्तरं देतं आणि त्या वचनाद्वारे देव आम्हाला धीर आणि धैर्य देतो. प्रेज लॉर्ड. म्हणून देवाला धन्यवाद देऊया की यावेळेस आम्ही देवाचं वचन आम्ही ऐकणार आहोत. स्तोत्रसंहिता याचा 62 अध्याय आणि त्यातलं 5वं वचन आम्ही वेळेस वाचणार आहोत. आमचं बायबल आम्ही घेऊया. स्तोत्रसंहिता 62 अध्याय आणि त्यातलं 5 वचन. हे माझ्या जीवा, तू केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहा, कारण माझी आशा पूर्ती करणारा तो आहे. पुन्हा एकदा वचन वाचूया. हे माझ्या जीवा, तू केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहा, कारण माझी आशा पूर्ती करणारा तो आहे. वाचले वचन परमेश्वर आमच्यासाठी आशीर्वादित करो. लक्ष आज द्यायचं आहे की देव काय बोलत आहे. मनुष्यासाठी जीवनाच्या उन्नतीसाठी देवाचं वचन गरजेचं आहे. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतोय, आम्ही पाहतो की जे वचन मी वाचलं त्या वचनामध्ये सुरुवात अशी केली गेली की हे माझ्या जीवा, तू केवळ देवावरती भिस्त टाकून स्वस्थ राहा, कारण माझी आशा पूर्ती करणारा तो आहे. हालेलुया. ज्यावेळेस दावीद राजानं हे सुंदरसं वचन लिहिलं त्यावेळेस तो दावीद राजा स्वतःच्या जीवाला उद्देशून या गोष्टी बोलत आहे. प्रथम तो स्वतःला गोष्टी उद्देशून बोलला की हे माझ्या जीवा, तू देवावरती केवळ भिस्त टाकून स्वस्थ राहा. तो स्वतःशी बोलत आहे. आम्ही जर विचार केला तर या वचनाद्वारे आपली भिस्त केवळ देवावर असावी. आज मला तुम्हाला हे सांगायचं आहे. ज्यावेळेस दावीद राजानं हे वचन सुरुवातीला बोललं आणि तो म्हटलं की एक स्वतःला उद्देशून बोलला, कारण त्याला माहित होतं की त्याच्या जीवाचं रक्षण करणारा सर्वात शक्तिशाली सामर्थ्यशाली एक परमेश्वर त्याच्याकडे आहे, जो त्याच्या जीवाचं रक्षण करू शकतो, जो त्याचा सांभाळ करू शकतो, जो त्याला साथ देऊ शकतो, जो त्याला सोबत देऊ शकतो. आणि म्हणून तो म्हणाला की हे माझ्या जीवा, तू केवळ देवावरती भिस्त ठेव. दुसरी गोष्ट त्याचं म्हणणं हे होतं की माझा जीव जर सांभाळणारा कोणी आहे तर तो परमेश्वर आहे आणि त्याच परमेश्वरावरती माझी भिस्त असावी. म्हणजे माझा विश्वास, माझी आशा, माझा धीर, माझं धैर्य सर्व काही त्या देवावरती असावं, कारण तो पूर्ण करणारा देव आहे. हालेलुया. तिसरी गोष्ट, या वचनातल्या छोट्या छोट्या गोष्टी अगोदर ऐकून घेऊया. तिसरी गोष्ट तो म्हणाला की जर मी देवावरती भिस्त टाकून स्वस्थ राहतो, म्हणजे शांत राहतो, तर माझी आशा पूर्ती करणारा माझा देव माझ्यासोबत आहे. हालेलुया. कारण या वचनामध्ये तो अनेक गोष्टी आम्हाला बोलला की तो म्हणाला की देवावरती भिस्त टाकल्यानंतर शांत राहा. मेन म्हणजे शांत राहा आणि धीर धरा, कारण तुमची आशा पूर्ती करणारा देव आहे. जे वचन आम्ही ऐकत आहोत, वाचत आहोत, एक एक शब्द मला आज तुम्हाला त्याच्यातला उद्देशून आणि फोडून मला तुम्हाला सांगायचं आहे. पहिली गोष्ट, दावीद राजा म्हणाला की आपल्या जीवाचं रक्षण करणारा देव आमच्याकडे आहे. दुसरी गोष्ट, माझा भिस्त त्या देवावरती असावी, माझा विश्वास त्या देवावरती असावा की जो परमेश्वर मला सांभाळत आहे. तिसरी गोष्ट, मी जर देवावरती भिस्त ठेवली, जर मी माझा विश्वास देवावरती ठेवलाय, जर मी माझं जीवन देवावरती सोपवलंय, तर मी शांत राहायचंय. मी डगमगायचं नाही, मी घाबरायचं नाही, मी शांत राहायचंय. का? कारण या सगळ्याचं उत्तर एक आहे की आशा पूर्ती करणारा परमेश्वर माझ्याकडे आहे. हालेलुया. म्हणजे माझी आशा पूर्ण करणारा देव माझ्याकडे आहे की ज्याच्यावरती मी विश्वास ठेवलाय. मग सध्या आज मनुष्य या जीवनामध्ये वावरत असताना मनुष्याची काय स्थिती आहे की मनुष्य कशा पद्धतीने जीवन जगतो. एक दावीद राजा होता की जो देवावरती विश्वास ठेवून चालणारा होता. पण आज सध्याच्या स्थितीला आमचं जीवन कसं आहे किंवा आम्ही कशा पद्धतीने आमचं जीवन जगत आहोत. पहिली गोष्ट काय होतं की मनुष्य स्वतःचं जीवन जगत असताना, एक वैयक्तिक जीवनाविषयी प्रथम आम्ही ऐकून घेऊया. एक स्वतःचं जीवन जगत असताना काय होतं की मनुष्य दुसऱ्यांना धीर देत बसतो, पण स्वतःच्या जीवाला धीर द्यायला विसरतो.
आज जे लोक वचन ऐकत आहेत ना, त्यातल्या प्रत्येक व्यक्ती कदाचित स्वतःकडे निरखून पाहिल, की काही वेळेस काय होतं की आम्ही इतरांना धीर देण्यामध्ये खूप पुढे असतो, पण आम्ही स्वतःला धीर द्यायला कमी पडतो. मला हे म्हणायचं आहे, जीवनामध्ये तुम्ही एकटे नाहीत. जीवनामध्ये तुम्ही एकटे नाहीत. जीवनामध्ये तुमच्यासोबत परमेश्वर आहे. हालेलुया. त्याच्यामुळं आज हे जाणून घ्यायचं की मी जर देवावरती भिस्त ठेवणारी व्यक्ती असेल तर माझा परमेश्वर माझा पाठीराखा, माझा परमेश्वर माझा सांभाळणारा देव आहे. मग पहिली गोष्ट मी सांगतो की सध्याच्या स्थितीमध्ये असं घडतंय की मनुष्य इतरांना धीर देण्यामध्ये पुढं आहे, पण स्वतःला तो धीर देत नाही. दावीद राजाने स्वतःची सुरुवात केली आणि तो म्हणाला की हे माझ्या जीवा, तो स्वतःला उद्देशून बोलतोय. मला हे म्हणायचं आहे, इतरांना मदत करताय चांगली गोष्ट आहे, इतरांना धीर देताय चांगली गोष्ट आहे, पण त्यामधून स्वतःला खिन्न करू नका किंवा स्वतःला कमी होऊ देऊ नका. त्याच्यामध्ये वाढ होऊ द्या, त्याच्यामध्ये वाढ होऊ द्या. पहिली गोष्ट, आम्ही इतरांना धीर देत बसतो पण आम्ही स्वतःला धीर देत नाही. ही सध्याची स्थिती आहे. त्याच्यानंतर पुढं आम्ही सतत काळजी करत चिंतेचं जीवन आम्ही जगत आहोत. सतत चिंता आणि काळजी आमच्या जीवनामध्ये आहे. आजचं टेन्शन आहे, उद्याचं टेन्शन आहे, महिन्याभराचं टेन्शन आहे. रोज एकच काळजी करतोय, एकच चिंता करतोय, एकाच गोष्टीमध्ये जीवन जगत चाललंय आणि मनुष्य त्याच विचारांमध्ये आज गुरफटत चाललाय. दावीद राजानं आज जे वचन दिलंय ना, त्या वचनाद्वारे खूप मोठा धीर आणि धैर्य तो आज आम्हाला देत आहे. आम्ही सतत चिंतेचं जीवन जगत आम्ही राहिलेलो आहोत. आम्ही सतत काळजी करणारं चिंतेत जीवन आम्ही जगत आहोत. एक सुंदरचं हिंदी गीत आहे, करता हूँ मैं तेरी चिंता, तू क्यों चिंता करता है, करता हूँ मैं तेरी चिंता, तू क्यों चिंता करता है. एक सुंदरशा या गीताद्वारे परमेश्वर आम्हाला म्हणतो की आम्हाला काळजी करायची गरज नाही, आम्हाला चिंता करायची गरज नाही. मी तुझी चिंता करणारा परमेश्वर आहे, मी तुझी काळजी घेणारा परमेश्वर आहे. पण मनुष्य सतत त्या काळजीमध्ये आणि त्या चिंतेमध्ये गुरफटलाय. कधी कधी मनुष्याचे विचारही भरकटत चाललेले आहेत की तो विसरत चाललाय की मला ज्याच्याकडून मदत मिळते तो परमेश्वर माझ्यासोबत आहे. त्याचे विचार भरकटत चाललेत. तो त्या मनुष्य त्या गोष्टींच्या मागे पळत सुटलाय, मनुष्याला त्या गोष्टींनी गुरफटलंय. आणि मला हे म्हणायचं की तो विसरलाय की मी देवावरती विश्वास ठेवणारी व्यक्ती आहे. आज देव या वचनाद्वारे उद्देशून दावीद राजानं स्वतःला जो धीर दिलाय, तो स्वतःला धीर देण्याचं वचन आज मी तुम्हाला शिकवत आहे की मनुष्य सतत काळजी करत बसेल, मनुष्य सतत चिंता करत बसेल. कदाचित मनुष्याचे काही वेळेस विचार बदलतील, भरकटतील. कदाचित या चिंतेमुळे, कदाचित या काळजीमुळे वेगळाही निर्णय मनुष्य घ्यायला मागे पळेल. पण त्यामधून देव एक वचन आज देणार आहे. देव एक आशापूर्ती वचन देणारा परमेश्वर आहे. ती चौथी गोष्ट सांगतोय की काय झालंय की मनुष्याचा भरोसा देवापेक्षा मनुष्यावरती जादा चाललाय. मनुष्य काय करत आहे की देवावरती भरोसा ठेवण्यापेक्षा सध्याच्या स्थितीला तो मानवावरती खूप भरोसा ठेवत आहे. बायबल सांगतं की मनुष्याचं काय आहे, जोपर्यंत त्याच्या नाकपुड्यामध्ये श्वास आहे तोपर्यंतच मनुष्य आहे. पण आमचा भरोसा, आमचा विश्वास देवावरती असावा. तो ती कामं पूर्ण करणारा देव आहे, ती कामं सिद्धीस नेणारा तो आहे, त्या कामांना यश देणारा तो प्रभू आहे. पण आज जगाच्या स्थितीमध्ये देवावरचा भरोसा कमी, पण मनुष्यावरचा भरोसा खूप वाढलाय. आम्ही सांगू शकत नाही मनुष्याची घटका काय आहे आणि कशी आहे. पण जर तुम्ही मनुष्यावरती भरोसा ठेवणारे लोक असाल तर विचार करा की आपलं जीवन कोणाच्या मागं पळत आहे. पाचवी गोष्ट, देव आशापूर्ती करतो हे मनुष्य विसरत चाललाय. देवाची एक ओढ आमच्यामध्ये आहे, देवाचं अस्तित्व आमच्यामध्ये आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं देवाचं महत्त्व माझ्या जीवनामध्ये आहे का, हे मला आज तुम्हाला विचारायचं आहे. जर देवाचं महत्त्व तुमच्यामध्ये असेल तर देवासोबत तुम्ही जीवन ठामपणे जगणारे व्यक्ती असाल. पण जगामध्ये आज असं झालेलं आहे की मनुष्यावरचा भरोसा वाढलाय आणि देव आशापूर्ती करतोय याचा विसर पडत चाललाय. सगळं झालं ना, सगळीकडे फिरून आलं ना, आणि मग गुडघे टेकले जातात आणि मग म्हटलं जातं की देवा तू मला मदत कर. मी म्हणेल देव तुमच्याकडे आहे तर याच्या त्याच्यासमोर हात पसरायची गरज काहीच लागणार नाही. याला विनवणी करण्याची, त्याला विनवणी करण्याची काहीच गरज लागणार नाही. का? कारण तुमच्याकडे देव आहे.
आणि हा विसर पडू देऊ नका की ज्यानं तुम्हाला निर्माण केलंय तो तुमची काळजी घ्यायला समर्थ आहे. वचनामध्ये सांगितलंय की देव आपल्या निर्मितीची काळजी घेतो. त्याला ठाऊक आहे की तुम्हाला काय हवंय, त्याला माहीत आहे की तुमची गरज काय आहे. पण मनुष्य त्या गोष्टीचा विसर पडत चाललाय आणि मनुष्याला हा विसर पडला की देव माझी आशा पूर्ण करेल. मनुष्याचा हा विसर पडलाय. त्याच्यानंतर 5वी गोष्ट मी सांगितली की देव आशापूर्ती करतो, याचा मनुष्याला विसर पडत चाललाय. 6वी गोष्ट, देव सर्व काही करू शकतो हा भरोसा कमी पडलाय. देव सर्व काही करू शकतो हा भरोसा सध्याच्या स्थितीला कमी 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 होत चाललाय. देवावरती भरोसा ठेवणारे लोक, देव तुमची आशापूर्ती करतो हा विश्वास असतो. पण कधी कधी देव सर्व काही करू शकतो हा आमचा विश्वास कमी होतो. ज्यावेळेस येशू ख्रिस्त त्या नावेमध्ये होता, ज्या शिष्यांनी आपल्या नेत्रांनी पाहिलं की याने आंधळ्याला डोळे दिलेत, आपल्या शिष्यांनी त्यांच्या नेत्रांनी पाहिलं की यानं एका शब्दाद्वारे मृत व्यक्ती जिवंत केलाय, पण त्या क्षणाला ज्यावेळेस नाव हेलकावे खाऊ लागली, वादळ वारा सुटला, नाव बुडायला लागली, त्यावेळेस शिष्य ओरडायला लागले आणि त्यांचं वाक्य हे होतं, गुरुजी वाचवा, आपण बुडायला लागलो. आज मनुष्याची ही स्थिती झाली. सर्व गोष्टीमध्ये चांगला आहे, सर्व गोष्टीमध्ये स्थिर आहे, सर्व गोष्टीमध्ये पुढं जात आहे, पण काय होतंय की देव सर्व काही करू शकतो हा भरोसा त्याचा कमी होत जातो. मानव माझ्यासाठी खूप काही करेल, मानव माझं काम पूर्ण करेल, मनुष्याकडे गेल्यानंतर माझं हे काम होईल, मानवाकडे गेल्यानंतर ते काम होईल. पण मला हे म्हणायचंय, त्याला काम करायला लावणारा आमचा देव आहे. हालेलुया. त्याच्याकडून काम करून घेणारा आमचा देव आहे. आणि म्हणून मला हे म्हणायचं, देवावरती भरोसा ठेवा. त्या मनुष्याकडे जाण्याअगोदर तुम्ही प्रार्थना करा, परमेश्वर तुमचं काम पूर्ण करेल. हालेलुया. कोणासमोरही देव आम्हाला झुकायला लावणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, देवावरती भिस्त लोक ठेवत नाही आहेत. अनेक लोक म्हणतात की मी विश्वासू जीवन जगतोय. अनेक लोकांचं म्हणणं आहे की मी विश्वास आहे, माझा देवावरती विश्वास आहे, माझी भिस्त देवावरती आहे, माझं सर्वस्व देव आहे. पण देवावरती भिस्त ठेवणं म्हणजे काय? देवासोबत पूर्ण जीवन समर्पित करणं. देव सर्व गोष्टीसाठी मार्गही काढू शकतो, देव सर्व गोष्टींमधून तुम्हाला सुटकाही देऊ शकतो. मग पहिली गोष्ट, देवावरती भिस्त ठेवणारे लोकांनो, या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या गोष्टी आपल्या जीवनात होऊ देऊ नका. पहिली गोष्ट, स्वतःला धीर द्या की तुमच्यासोबत देव आहे. दुसरी गोष्ट, सतत चिंता आणि काळजी करणं सोडा, कारण तुम्ही देवावरती भिस्त ठेवलेली आहे. तिसरी गोष्ट, कधीही आपले विचार भरकटू देऊ नका, त्या विचारांना परमेश्वराच्या हातामध्ये सोपवा. चौथी गोष्ट, मनुष्यावरती भरोसा ठेवण्यापेक्षा देवावरती भरोसा ठेवा आणि देवाला सामोरे जा आणि देवासमोर लीन आणि नम्र व्हा. 5वी गोष्ट, देव आशापूर्ती करतो याचा विश्वास आपल्या जीवनामध्ये असू द्या. विश्वास ठेवा की देव माझी आशा पूर्ण करणार आहे. विश्वास ठेवा की देव माझी आशा पूर्ण करून माझं जीवन बदलणारा परमेश्वर आहे. हालेलुया. त्यानंतर 5वी गोष्ट, देव आशापूर्ती करतो याचा विसर कधीही पडू देऊ नका. देव पूर्ण करतो ही जाणीव प्रत्येक समयाला असू द्या. ही जाणीव वेळोवेळी ठेवा की देव हे सर्व सिद्धीस नेऊ शकतो. हे दावीद राजानं ज्यावेळेस विश्वासपूर्वक वचन बोललं ना, त्याच्यात या वचनामध्ये, त्याच्या या बोलण्यामध्ये एक ठाम विश्वास होता की मला मनुष्याची नाही, पण मला देवाची गरज आहे आणि देव माझी गरज पूर्ण करतो, हे त्याला या वचनातून सांगायचं होतं. त्यानंतर पुढं आणखीन एक सांगेल की देव सर्व काही करू शकतो हा विश्वास ठेवा. देव सर्व काही करू शकतो हा विश्वास ठेवा. आणि 7वी गोष्ट, देवावरती भिस्त ठेवा. मग आज या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे. दावीद राजा म्हणतो की माझ्या देवावरती भिस्त ठेव. मग तुम्हीही देवावरती भिस्त ठेवायला तयार आहात. मग तुम्हाला प्रथम काय करायचंय ते मी तुम्हाला सांगतोय की प्रथम मी सांगितलं की स्वतःला धीर द्यायचा आहे आणि स्वतःला एकटं न समजता हे समजायचंय की देव माझ्यासोबत आहे. मग तुम्ही म्हणाल देव माझ्यासोबत आहे, मग तो कसा आहे? बायबल सांगतो तो शरीराने जरी नसला तरी आत्म्यानं आमच्या बरोबर आहे. वचनामध्ये त्यानं खात्रीलायक सांगितलं की युगाच्या समाप्तीच्या दिवसापर्यंत मी तुझ्या बरोबर आहे. त्यानं वचनाद्वारे शिकवण दिली की तू भिवू नको, मी तुझ बरोबर आहे. हालेलुया. या सर्व गोष्टी वचनाद्वारे त्यानं सांगितल्या. मग मी तुम्हाला म्हणतोय, जीवनात एकटे नाही आहात, तुमच्यासोबत देव आहे. हालेलुया. दुसरी गोष्ट, देवावरती भिस्त ठेवल्यानंतर आमच्या जीवनात निराशा नाही. मी देवावरती विश्वास ठेवला आणि देवानं मला नकार दिलाय नाही.
बाबा सांगतो, ज्यानं त्याच्याकडं पाहिलं त्यांचं मुख कधीही लज्जेनं काळवडणार नाही. मी देवावरती भिस्त ठेवल्यानंतर देव मला त्यातून पार करण्यासाठी समर्थ आहे आणि तो मला त्यातून पार करतो. तिसरी गोष्ट मी सांगितली की चिंता आणि काळजी अजिबात जीवनात करू नका. ज्यावेळेस तुम्ही चिंता आणि काळजी करता, एक महत्त्वाचं गोष्ट मी तुमच्याशी बोलतोय, ज्यावेळेस तुम्ही चिंता आणि काळजी करता त्यावेळेस तुम्ही विश्वासातून अविश्वासामध्ये जाता. ज्यावेळेस तुम्ही चिंता करता, एखाद्या गोष्टीची काळजी करता, एखाद्या समस्येविषयी चिंता करत राहता, त्या समस्येतून कसं बाहेर पडायचं या अनेक गोष्टीचं टेन्शन तुम्ही घेता, त्यावेळेस तुम्ही विश्वासातून अविश्वासामध्ये जाता. हालेलुया. पण ज्यावेळेस तुमचा विश्वास ठाम असतो ना की प्रभू मला या गोष्टीतून बाहेर काढेल, त्यावेळेस तुम्ही ती चिंताही करत नाही, तुम्ही ती काळजीही करत नाही. देवानं एक उदाहरण दिलं आणि तुम्हाला की त्या आकाशातील पाखराकडे पहा, ते कापणीही करत नाही, ते पेरणीही करत नाही, ते कोठारात साठवतही नाही, पण परमेश्वर त्यांना पुरवतो. मला हे म्हणायचंय, हे चिंतेचं जीवन तुम्हाला अविश्वासाकडे घेऊन जाईल, हे चिंतेचं जीवन तुम्हाला संशयामध्ये घेऊन जाईल. म्हणून या चिंता आणि काळजी करणं जीवनातून सोडून द्यायचं आणि भिस्त देवावर ठेवून शांत राहायचं. भिस्त देवावरती ठेवून काय करायचं? शांत राहायचं, म्हणजे स्वस्थ राहायचं. चिंता काळजी करणं सोडून द्यायचं. प्रार्थना करून आपल्या चिंता आम्ही देवावरती सोपवायच्यात. प्रार्थना करायची आणि आपल्या चिंता काय करायच्यात? देवावरती सोपवायच्यात. पाचवी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची सांगतोय, जर चिंता आणि काळजी करणं सोडाल तर तुमचं शांततेचं जीवन असेल, तुम्हाला सुखाची झोप असेल आणि हा आशीर्वाद देवाकडून तुम्हाला प्राप्त होईल. सतत चिंता करत राहणं, सतत काळजी करत राहणं, सतत दगमग, सर्व गोष्टींचा, अनेक गोष्टींविषयीची धावपळ, मला हे म्हणायचं आहे, देवाचं म्हणणं आहे की माझ्यावरती भिस्त ठेव आणि तू शांत राहा. काही गरज नाही धावपळ करायची, शांत राहायचं. देव पुरवतो. देवानं त्याच्या सेवकाला जर रानामध्ये भाकर पुरवली, देव तुम्हालाही तुमच्या गरजा ठाऊक असताना त्या गोष्टीचा पुरवठा करत राहील आणि तो देत राहील. सहावी गोष्ट, देव आशापूर्ती करतो हा विश्वास ठेवून जीवनाला सुरुवात करायची. म्हणजे काय? माघारी फिरायचं नाही, माघार घ्यायची नाही. ज्यावेळेस अब्राहम आपल्या मुलाला घेऊन निघाला, मग त्या मुलाचा प्रश्न होता की बाबा आपण सर्व काही घेतलं, आपण त्या होमबलीसाठी लागणाऱ्या अनेक गोष्टी ज्या होत्या त्या आपण सर्व काही घेतल्या, पण आपण करडू घेतलं नाही, आपण कोकरू घेतलं नाही. मग तिथं अर्पण काय करायचं आहे? पण त्यावेळेस अब्रामाचं उत्तर होतं की देव पाहून देईल. हालेलुया. त्याचं उत्तर होतं की परमेश्वर आपल्याला देईल, परमेश्वर पाहून देईल. आणि मग मला हे म्हणायचंय, देव आशापूर्ती करतो हा विश्वास जर तुम्ही ठेवाल तर जी गोष्टीसाठी तुम्ही आज विनवणी करत आहात, देव ते देईल. देवानं ते दिलंय, देव परमेश्वर करेल हा विश्वास असावा आणि परमेश्वर ते पूर्ण करतो. आणि निश्चित आम्ही ते पाहतो की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मनुष्यापेक्षा, पुन्हा एकदा वाक्य बोलतोय, मनुष्यापेक्षा देवावरती भिस्त ठेवणारे लोक व्हा. मग तुम्ही म्हणाल की आम्ही मनुष्याच्या मागे पळू नाही का, आम्ही मनुष्याच्या मागे जाऊ नाही का? मला हे म्हणायचंय, ज्याचं गौरव त्याला द्या. हालेलुया. जर देवाचं वचन सांगतं की मी निर्माण केलेले लोक माझं स्तवन करतील, तर आम्ही देवाचं गौरव देवाला देणारे लोक बनावेत. जर देवावरती भिस्त ठेवून, देवावरती भिस्त ठेवल्यानंतर आमच्या काळजी मिटल्यात, आमच्या चिंता मिटल्यात, आम्ही शांत राहिलो, आमचं जीवन स्थिर झालं, आमची आशा पूर्णता झाली, मग मला हे म्हणायचं आहे की त्या गोष्टी मागे पळण्यापेक्षा आम्ही देवामागं का नाही पळावं? आम्ही देवासोबत असावं, आम्ही देवासोबत जगावं. म्हणून मनुष्यापेक्षा देवावरती विश्वास ठेवा. मग या सर्व गोष्टी ज्यावेळेस तुम्ही कराल तर देव तुमच्यासाठी काय करेल? ही कदाचित हा प्रश्न तुम्हाला पडला असेल की मी देवावरती भिस्त ठेवली, मी देवावरती भिस्त ठेवून शांत राहिलो, मग देव माझ्यासाठी काय करेल? पहिली गोष्ट, देव तुमचा आधार होईल. हालेलुया. देव तुमचा आधार होईल आणि तो आधार झाल्यानंतर तुम्हाला कुठल्याही दुसऱ्या आधाराची गरज लागणार नाही. जर देव तुमचा आधार होत आहे, जर देव तुमचा आधार बनत आहे, तर तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही आधाराची गरज लागणार नाही. म्हणजे जो आधार तुम्हाला मिळेल तो खंबीर असा आधार तुम्हाला प्राप्त झालेला असेल. जगासारखा बदलणारा त्याचा आधार नाही की जे संकट आल्यानंतर निघून जातं, संकट आल्यानंतर पळून जातं. असा आधार परमेश्वर देत नाही. एक असा आधार तुम्हाला मिळत आहे की जो आधार
तुमची एक मजबूत काठी म्हणून तुमच्यासोबत कायम असेल. म्हणून देव तुमचा आधार होईल. मग विचार करा, देव माझा आधार झाल्यानंतर मला कशाची कमी, मला कशाची चिंता, मला कशाविषयीची दगदग, मला कशाविषयीचं दुःख, काही नाही. देव माझा आधार आहे आणि त्या आधाराला घेऊन ज्यावेळेस तुम्ही चालाल, परमेश्वर तुमच्यासाठी ती प्रत्येक वाट मोकळी करत जाईल, ज्या ज्या वाटेनं तुम्हाला जायचं आहे. दुसरी गोष्ट, देव आमचा आधार होतो. दुसरी गोष्ट, आमचा सहाय्यकर्ता आमचा परमेश्वर होतो. दावीद राजा वचनाद्वारे म्हणतो की मी या पर्वताकडे दृष्टी लावतो तर हा पर्वत मला मदत करेल काय? पण आकाशाचा आणि पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर आहे त्याच्यापासून मला सहाय्य मिळतं, म्हणजे मला मदत मिळते. आम्ही मदतीच्या अपेक्षेवरती जीवन जगतो. कधी कधी आम्हालाही मदतीची गरज लागते आणि मग आम्ही अशांना विनंती करतो की ज्यांच्याकडून आमची मदत पूर्ण होईल. पण मी हे म्हणेन, पहिली गोष्ट, जगातल्या गोष्टी, पद, प्रतिष्ठा यांच्याकडे पाहून जर तुम्ही मदतीसाठी धाव घेत असाल, यांच्याही पेक्षा श्रेष्ठ एक देव तुमच्याकडे आहे की ज्याच्याकडे तुम्ही सहाय्य मागावं, ज्याच्याकडे तुम्ही मदत मागावी, ज्याच्याकडशी तुम्ही बोलावं की जो तुम्हाला सहाय्य आणि मदत करून तुमच्या जीवनामध्ये अद्भुत अद्भुत कार्य करेल. म्हणून दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगतोय की देव तुमचा सहाय्यकर्ता होईल जर तुम्ही देवावरती भिस्त टाकणारे लोक व्हाल. तिसरी गोष्ट, आमच्या इच्छा आणि आशा पूर्ण करणारा देव आम्हाला भेटतोय. हालेलुया. आमची इच्छा, आमची आशा पूर्ण करणारा देव आम्हाला लाभतोय, देव आम्हाला भेटतोय. हालेलुया. एक व्यक्ती आमच्या इच्छा केव्हा पूर्ण करू शकतो? जेव्हा त्याच्यामध्ये ती ताकद असते त्या इच्छा पूर्ण करण्याची. एक लहान मुलाचा हट्ट आम्हाला ज्यावेळेस पूर्ण करायचा असतो, पूर्ण करण्यासाठी त्या व्यक्तीकडं ती आर्थिक गोष्ट किंवा ती एक गरजेची गोष्ट लागते. जर त्याच्याकडे असेल तर तो त्याचा हट्ट, त्याची इच्छा पूर्ण करेल. मी हे म्हणेल की मनुष्य आमच्यासाठी काय करू शकेल? जर त्याच्याकडे आहे तर तो ती धाव घेईल, जर आहे तर ती मदत करेल. पण देव आमच्या इच्छा पूर्ण करणारा आहे. वचनात सांगितलंय तो तुमचे मनोरथ पूर्ण करणारा परमेश्वर आहे. मग ती इच्छा कशी असू द्या, देव ती इच्छा पूर्ण करेल. जर ती देवाच्या नजरेत योग्य आहे, देवाच्या दृष्टीने उचित आहे, तर ती इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तिसरी गोष्ट सांगतोय, आमच्या इच्छा आणि आमच्या आशा पूर्ण करणारा आमचा परमेश्वर आहे. तो आम्हाला निराश करणार नाही, तो आम्हाला सोडणार नाही, तो आम्हाला टाकणार नाही. तो आमच्या आशेचे मार्ग मोकळा करणारा देव आहे. चौथी गोष्ट सांगतोय, परमेश्वर आम्हाला आमच्या कृत्यांचं फळ देणारा आहे. जर देव शिस्त ठेवून राहाल तर तुम्ही जी जी चांगली चांगली कृत्य करत आहात त्या प्रत्येक कृत्यांचं फळ देव तुम्हाला देत आहे. कारण देवानं तुमची ती कर्म, देवानं ती तुमची कृत्य पाहिलेली आहे. देवाला ठाऊक आहेत की तुम्ही काय केलंय, कशा पद्धतीने जीवन जगलात, कशी सेवा करताय, काय करताय, या सर्व गोष्टी देवाच्या नजरेसमोर आहेत. मग देवाचं म्हणणं हे आहे की मी तुला तुझं प्रतिफळ दिल्याशिवाय राहणार आहे. वचनात सांगितलं की परमेश्वर ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे प्रतिफळ देणार आहे. जर तुम्ही देवावरती भिस्त ठेवून असणारे लोक असाल, देव त्या भिस्त ठेवलेल्या गोष्टीचं प्रतिफळ देईल आणि तुमची बाजू परमेश्वर धरून राहील. पाचवी आणि महत्त्वाची गोष्ट सांगतोय की देव मदत करील, पण मनुष्यापेक्षा त्याची मदत ही अद्भुत असेल. हालेलुया. देव जी मदत करेल ती मनुष्यापेक्षा अद्भुत असेल आणि श्रेष्ठ असेल, कारण तुमच्यासाठी आलेली मदत हे देवाकडून आहे. हालेलुया. जे तुम्हाला मिळालंय ते परमेश्वराकडून तुम्हाला मिळालेलं आहे आणि ते परमेश्वरानं तुम्हाला दिलेलं आहे. म्हणून मला हे म्हणायचं आहे की देव मदत करायला तयार आहे, देव गरजा पूर्ण करायला तयार आहे, देव जीवन बदलायला तयार आहे, देव तुमच्या जीवनाच्या वाटा मोकळ्या करायला तयार आहे. म्हणून आज मला हे म्हणायचं आहे की जीवनातील वादळाकडं पाहून, जीवनातील संकटाकडं पाहून शांत बसू नका, माघार घेऊ नका, निराश होऊ नका, दुःखी होऊ नका. तुमची भिस्त देवावरती ठेवायला सुरुवात करा. लक्ष लावा त्या परमेश्वराकडं, नेत्र लावा त्या परमेश्वराकडं, ज्याच्याकडून तुमच्यासाठी दार उघडलं जात आहे, ज्याच्याकडून तुमच्यासाठी मदत येत आहे, ज्याच्याकडून तुमच्यासाठी मार्ग मोकळे होत चालले, जो तुमच्यासाठी वाटा मोकळ्या करत चाललाय, जो तुमच्या जीवनाचे अनेक गोष्टींचा उलगाडा करत चाललाय, त्या परमेश्वराकडं लक्ष लावा.
आज आम्ही पाहतो की दावीद राजा म्हणाला की हे माझ्या जीवा, त्या देवावरती तू भिस्त ठेव आणि तू भिस्त टाकून तू स्वस्थ राहा. मला हे म्हणायचं आहे, देवासोबत जीवन जर तुम्ही सुरुवात केली, देवासोबत जीवनाला जर तुम्ही सुरुवात करून उभे राहिलात, तर ही संकट, ही वादळं, ही निराशा, ही दुःख पाहून शांत राहायचं नाही. तर काय, ही निराशा, ही दुःख, ही संकट देवावरती सोपून मग आम्ही शांत राहायचं, कारण त्यातून पार करणारा प्रभू आहे. हालेलुया. त्यातून निभावणारा परमेश्वर जिवंत देव तुमच्याकडे आहे, की जो ज्याच्यावरती भिस्त टाकल्यानंतर तुमची आशा पूर्ण करण्यासाठी सतत न सतत मदत करत राहील आणि सतत न सतत तुमच्यासाठी साह्य आणि मदत करत राहील. मग आज मला हे म्हणायचं आहे की आमचे नेत्र कोणाकडे असावेत. जर तुमची भिस्त देवावरती आहे तर देव तुमच्यासाठी आज मार्ग मोकळे करत आहे. आम्ही कदाचित एखाद्या संकटाला पाहून आज घाबरे झालो असू, आम्ही कदाचित एखाद्या समस्येला पाहून घाबरे झालो असो, कदाचित अशी एखादी मोठी वादळ असेल की ज्याला पाहून आम्ही घरामध्ये शांत बसलेला आहोत. आज देव तुमच्यासाठी विश्वासाचं वचन बोलत आहे. आज देव तुमच्यासाठी विश्वासाचे शब्द बोलत आहे की हे माझ्या जीवा, तू आपला जीव त्या देवावरती टाकून, भिस्त टाकून स्वस्थ राहा, शांत राहा, मी तुझं जीवन बदलायला येत आहे. हालेलुया. आणि म्हणून या दावीद राजानं हे वचन लिहिलं. या दावीद राजानं या वचनाद्वारे आमच्याशी तो बोलला. या वचनाद्वारे त्यानं आमच्या जीवनामधल्या अनेक गोष्टी बोलल्या आणि या वचनाद्वारे त्यानं आज आम्हाला धीर दिलाय की ज्या धीरानं आम्ही देवाला सामोरे जावं. मला आज तुम्हाला हे शिकवायचं आहे, कित्येक लोकांनी संकटाला पाहून माघार घेतली, कित्येक लोकांनी त्या आजाराला पाहून माघार घेतली, कित्येक लोकांनी त्या समस्येला पाहून माघार घेतली. मला आज हे म्हणायचं आहे, देवावरती विश्वास ठेवून, देवावरती भिस्त ठेवून शांत राहा. कुठली काळजी, कुठली चिंता, कुठली दगदग करू नका. जीवन बदलणारा देव तुमच्यामध्ये आहे. जीवन बदलणारा, जीवन घडवणारा परमेश्वर तुमच्यासोबत आहे, की जो तुमच्यासाठी एक वाट तयार करत आहे. हालेलुया. ज्यावेळेस मोशे त्या लोकांना घेऊन जात होता, ज्यावेळेस मोशे त्या समुद्रातून लोकांना घेऊन जात होता, लोकांनी दगडाच्या भिंती पाहिल्या असतील, लोकांनी लाकडाच्या भिंती पाहिल्या असतील, पण प्रथम जगाच्या इतिहासामध्ये पाण्याची भिंत तयार करणारा परमेश्वर त्यांच्यासोबत होता आणि त्यांच्या नेत्रांनी त्यांनी पाहिलं की पाण्याची भिंत करणारा देव आहे. हालेलुया. ज्या पाण्याची आम्ही भिंत करू शकत नाही, त्या पाण्याची भिंत दैवानं आमच्यासाठी केली. त्या पाण्याच्या भिंती परमेश्वरानं उभ्या केल्या आणि लोकांना त्यातून त्यानं मार्ग दाखवला. मग मला आज तुम्हाला हे शिकवायचं आहे की देवासोबत असा, देवासोबत देव तुमचं सर्वस्व आहे आणि देव तुमच्या जीवनामध्ये कार्य करणार आहे. देवावरती भिस्त टाकून शांत राहा, शांत राहा, काळजी करू नका, चिंता करू नका, विश्वासाचं जीवन मजबूत ठेवा आणि देवासोबत कार्य करत राहा. परमेश्वर तुम्हाला साह्य आणि मदत करत राहील. परमेश्वर तुम्हाला निश्चित तुमच्या जीवनामध्ये कार्य करून तुम्हाला साथ आणि सोबत देत राहील. म्हणून प्रभूला धन्यवाद देऊन आज आम्ही या वचनाद्वारे आशीर्वादित होऊ की परमेश्वर जर मला साह्याने मदत करत आहे तर मी माझं जीवन देवाला देऊ आणि कार्य करण्यासाठी परमेश्वराला वाट मोकळी करून देऊ आणि आम्ही देवावरती भिस्त ठेवून आमचं जीवन जगू. म्हणून एक छोटंसं कडवं मी तुमच्यासाठी गाईल की ज्यावेळेस परमेश्वर आमचा तारणार असतो तो परमेश्वर आमच्यासाठी काय करू शकतो. हालेलुया. प्रभू माझा तारणारा, प्रभू माझा प्रेमळ बापा, प्रभू माझा तारणारा, प्रभू माझा प्रेमळ बापा, तुझ सोडून जीवन माझे व्यथ 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 आहे. तुझ सोडून जीवन माझे व्यथ 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 आहे. तुझ्या विना मी राहू कसा रे, तुझ्या विना मी राहू कसा रे. माझ्या देवा
माझ्या पित्या. प्रभू माझा तारणारा, प्रभू माझा प्रेमळ बापा. तुझ येण्याने जीवन माझे पूर्ण 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 आहे. तुझ येण्याने जीवन माझे पूर्ण 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 आहे. मी अनुभवतो तुझी कृपा रे, मी अनुभवतो तुझी कृपा रे. माझ्या देवा, माझ्या पित्या. स्वर्गीय देवा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. देवा, या सुंदरशा वचनाद्वारे तुझ्या लेकरांना प्रभू तू आशीर्वादित केलंस, त्याबद्दल आम्ही तुझे आभार काय म्हणतो. तेव्हा या वचनाद्वारे त्यांनी आपली भिस्त तुझ्यावरती ठेवावी, आपलं जीवन तुझ्यासोबत जगावं, याचं साह्य आणि मदत देवा तू त्यांना कर. तो आमची प्रार्थना ऐकलीस, त्याबद्दल आभार मानतो. येशूच्या नावातून पिते तो एक आमेन. प्रेज द लॉर्ड.